डिसेंबर 2025 वर्षाच्या शेवटी या 4 राशींवर भाग्याचा महापूर. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही खूप काही सहन केलं आणि त्याचं फळ तुम्हाला केव्हा मिळणार? बहुतेक तुमच्या मनात हा प्रश्न रोज उठत असेल. थांबा, डिसेंबर 2025 तुम्हाला दाखवणार आहे की योग्य वेळ आली की संपूर्ण ब्रह्मांडही तुमच्यासाठी वागतं. डिसेंबर, वर्षाचा शेवटचा महिना. संपूर्ण वर्षभर जो अनुभव आला, ज्या वेदना झाल्या, जे संघर्ष झाले, ते सगळं घेऊन हा महिना येतो तुमच्यासमोर. कधी कधी जीवन आपल्याला इतकं गुंतवून टाकतं की आपल्यालाच वाटू लागतं, माझ्यासाठी काही चांगलं उरले का? आणि जेव्हा मनस्थिती ह्या टप्प्यावर पोहोचते तेव्हा वरून कुठून तरी एक प्रकाशरेषा येते, ज्याला आपण योग, दैवी मार्गदर्शन, नशिबाचा स्पर्श काहीही म्हणू शकतो. हा डिसेंबर 2025 तसाच आहे, पण सर्वांसाठी नाही, फक्त 4 निवडक राशींसाठी. 4 असे राशी ज्यांनी खूप सहन केलं, खूप गमावलं, खूप जपलं आणि तरीही आतून आशेची छोटीशी ज्योत जिवंत ठेवली. चला तर पाहूयात, कोणत्या आहेत त्या राशी. सिंह, जखमा खूप झाल्या, आता बरे होण्याची वेळ. सिंह रास, नावातच ताकद, पण गेलं वर्ष मात्र तुमच्यासाठी ताकद कमी करण्याचंच होतं. मनाने मजबूत, हृदयाने दयाळू, पण आतून तुटलेले, अशी अवस्था अनेक सिंह राशीवाल्यांची झाली. तुम्ही जे करता ते मनापासून करता, पण अनेकदा लोकांनी तुमची किंमतच नाही ठेवली. तुम्हाला मागे खेचणारे, तुमचं मन खच्ची करणारे, ज्यांना तुमचं यश डोळ्यात खुबत होतं, अशा लोकांनी तुमच्याभोवती भिंतीच उभ्या केल्या. अनेकांना वाटलं की सिंह राशी हार मानेल, पण तुम्ही कुठे हार मानणाऱ्यातले? या वर्षाने तुम्हाला त्रास दिला, पण तुम्ही उभं राहिलात. अडथळे दिले, पण तुम्ही मार्ग शोधलात. आयुष्याने तुम्हाला परीक्षा दिल्या, पण तुम्ही त्या शांतपणे सहन केल्या. आणि म्हणूनच डिसेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी मोठा ब्रेकथ्रू घेऊन येतोय. सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना आहे. ज्या मार्गावर तुम्ही थांबला होता, तोच मार्ग आता उजळणार आहे. तुमच्या कष्टांचं फळ येणार आहे आणि ते फळ इतकं मोठं असेल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. मिथुन, तुटलेल्या नात्यांना नवी जोडणी. मिथुन राशीचे लोक मनानं कोमल असतात. ते स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व देतात. म्हणूनच गेल्या काही महिन्यांनी तुमच्यावर खूप घाव घातले. नाती तुटली, गैरसमज वाढले, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दूरचा रस्ता धरला आणि तुम्ही सगळं शांतपणे सहन करत राहिलात. काही दिवस असेही आले की मनात एकटेपणा खूप वाढला. कोणी समजून घेईल असं वाटायचं, पण कोणी नव्हतं. मिथुन राशीसाठी डिसेंबर 2025 हा महिना मनाला बरे करणारा महिना आहे. नात्यांमध्ये सुधारणा, एखादं जुनं नातं परत येण्याची शक्यता, घरात शांतता, कामात हलकं वातावरण, आर्थिक दिलासा. हा महिना तुम्हाला सांगतो, जिथे मन तुटलं तिथेच आता प्रकाश पडणार आहे. तुमची माणसं तुमच्याकडे परत येतील आणि जी नवी माणसं येतील ती तुम्हाला मनापासून समजून घेणारी असतील. धनु, अडथळ्यानंतरचा वेगवान उचल. धनु राशीचा स्वभावच प्रगतीकडे धावणारा, पण हे वर्ष मात्र जणू तुम्हाला बांधून ठेवत होतं. जिथे जायचं होतं तिथे जायला मिळालं नाही. ज्या लक्ष्याला भिडायचं होतं ते पुढे सरकत होतं, पण पकडता येत नव्हतं. धनु राशीने या वर्षात खूप धडपडी केली. पुढे एक पाऊल टाकला की मागे 2 ढकले जायचे. स्वप्न मोठं होतं, पण वेळ साथ देत नव्हती. डिसेंबर 2025 या सगळ्याचा शेवट आहे. हा महिना तुमच्यासाठी आहे. उंच भरारीचा महिना. कामात मोठी संधी, करिअरमध्ये वेगवान वाढ, अचानक मिळणारा लाभ, नवीन लोक, नवीन काम, नवीन मार्ग. जितका वेळ थांबवलं गेलं तितकाच वेगाने तुम्हाला पुढे ढकलं जाणार आहे. धनु राशीला येणारी प्रगती थांबवणं कोणालाच शक्य नाही. मीन, भावनिक वेदनांवर दैवी मलम. मीन राशीचे लोक अत्यंत संवेदनशील, जगाला हसत चेहरा दाखवतात, पण स्वतःचं दुःख मनात दाबून ठेवतात. या वर्षात तुम्ही केवढं सहन केलंय हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. मनाने, नात्यांनी, पैशाने, आरोग्याने, सगळ्या बाजूंनी थोडं थोडं तुटत गेलं. पण तुमच्या मनातली श्रद्धा, प्रेम आणि देवावरचा विश्वास तुम्हाला सांभाळत राहिला. डिसेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी आश्वासक आणि दैवी ऊर्जेनं भरलेला आहे. मनातील भार कमी होईल, अडथळे हटतील, पैशाचा प्रवाह वाढेल. आश्चर्यकारक चांगली बातमी, नवी सुरुवात. जे तुटलंय ते जुळणार, जे हरवलंय ते मिळणार आणि जे हवंय ते जवळ येणार. मीन राशीसाठी हा महिना आहे. देव तुमची बाजू घेतोय.
या 4 राशींसाठी हा महिना देतो आत्मविश्वास, नवीन ऊर्जा, मनःशांती, प्रेम, पैसा, संधी, भाग्याचा महापूर. वर्षाचा शेवट जरी असला तरी तुमच्या आयुष्याचा सुरुवात इथून होते. तुम्ही योग्य होता, वेळ उशिरा आली, पण आता ती तुमच्या बाजूने आहे. 2025 संपतंय, पण या 4 राशींसाठी आता नवीन जीवन सुरू होत आहे. कमेंटमध्ये तुमची रास आणि एक वाक्य लिहा, मी तयार आहे. बघूयात भाग्याचा पहिला स्पर्श कोणाला होतो. आणि जर तुम्ही या 4 राशींमध्ये असाल तर फक्त जय स्वामी समर्थ लिहा. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण आलेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.